आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत, मात्र मॅन्डेट पूर्णपणे मानत नाही. सुप्रिया सुळे म्हणाल्या की अनेकांकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज देखील केलाय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तर लोकांनी आम्हाला मतं दिली नाहीत आणि ईव्हीएमच्या माध्यमातून दिसतंय, असं संजय राऊत म्हणाले. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि जिंकून दाखवा, असं आवाहन देखील संजय राऊत यांनी केलंय. आता आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही तो मॅन्डेट फार खुशीने नाही, कारण का अनेक ठिकाणी असंही झालेलं आहे कॅन्डिडेट्समध्ये की मतदानामध्ये काही गॅप्स आहेत. त्याच्यामुळे हा मॅन्डेट आम्ही पूर्णपणे मान्य करतो का, तर नाही. याचं कारण अनेक लोक रिकाउंटिंगसाठी गेलेले आहेत. अनेक लोकांचं म्हणणं आहे, म्हणजे आता संग्राम थोपटेंचं उदाहरण बघा. भोर तालुक्यामध्ये एका बूथवर एक मत जे संग्राम थोपटेंना पडले हे अशक्य आहे. त्याच्यानंतर माळशेरसला जी घटना झाली, जे मतदान घेण्याचा प्रयत्न जो केला तो लोकशाही पद्धतीने होता, तो पोलिसांनी त्याच्यात दबाव तंत्र केलं, ते थांबवलं मतदान करणं. म्हणजे जसं पोल्स तुम्ही घेता ना, चॅनल पोल्स घेता, तर जर चॅनल्स पोल घेऊ शकतात, तर एखाद्या गावाला मतदान घ्यायचा अधिकार हा पोलिसांनी का थांबवावा? आम्ही हारलो, लोकांनी आम्हाला मतं दिली नाहीत असं आम्हाला आत्ता ईव्हीएमच्या माध्यमातून दिसतंय. आमची अजूनही भूमिका आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि जिंकून दाखवा. पण तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून जिंकलात. आमची मागणी बॅलेट पेपरची होती आणि आहे. तरी तुम्ही जिंकलेला आहात. आम्ही तुमचं अभिनंदन केलेलं आहे मोठ्या मनानं. या महाराष्ट्राच्या हितासाठी आपण काम कराल अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत.